खारं वांग बनवलं आहे। माझी आई ज्या पद्धतीने खारं वांग बनवते त्याच पद्धतीने मी बनवलं आहे। खाण्यास खूप टेस्टी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खारं वांग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, कोथिंबीर घेतली, धने घेतले, जिरे, सुकं खोबरं, आलं, 3-4 हिरव्या मिरच्या, लसूण, खडे मसाले घेतले, लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता आणि 6-7 वांगी घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण खाऱ्या वांग्याचा मसाला बनवूया। गरम तव्यावर अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेऊ। शेंगदाणे घातल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते आणि भाजी दाटसर बनते। भाजलेले शेंगदाणे काढून घेऊ। सुकं खोबरं, धने, खाऱ्या वांग्याला धने जास्त घालायचे, 3 चमचे घातले, 1 चमचा जिरा। गरम तव्यावर भाजून घेऊ। एक मिनिट गरम तव्यावर भाजून घेतले। भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला जाडसर वाटून घेऊ। भाजून घेतलेला मसाला: हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं पाणी घातलं, मिक्सरला मसाले वाटून घेऊ। तयार केलेला शेंगदाण्याचा कूट, तयार केलेलं वाटण शेंगदाण्याच्या कूटमध्ये घालूया। चवीनुसार मीठ घालूया। 1 चमचा गरम मसाला घालूया। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। वांगी स्वच्छ धुवून घेतली। वांगी कट करून घेऊ। वांग्याला 2 कट दिले। अशाच पद्धतीने सर्व वांगी कट करून घेऊ। पाण्यामध्ये मीठ घातलं। मीठ घातल्यामुळे वांगी काळी पडत नाही। तयार केलेला मसाला वांग्यामध्ये भरून घेऊ। अशाच सर्व वांग्यात मसाला भरून घेतला। कढई गरम केली। गरम कढईमध्ये अर्धा कप तेल ओतले। गरम तेलात खडे मसाले घालू। भरलेली वांगी घालू। तेलामध्ये वांगी परतून घेऊ। दोन ते 3 मिनिटे वांगी तेलामध्ये परतून घ्यायची। वांग्याचा कलर चेंज झाला। शिल्लक राहिलेला मसाला आहे हा। मसाला तेलामध्ये परतून घेऊ। एक मिनिटभर मसाला परतून घेतला। वांग्यामध्ये पाणी घालू। आपल्या अंदाजानुसार पाणी घालणे। भाजीला उकळी आली, कढईवर झाकण ठेवू। गॅसची फ्लेम मीडियम आहे। 10 मिनिटे झाली। कोथिंबीर घालू।
भाजी तयार झाली. खारं वांग खाण्यासाठी तयार आहे. खारं वांग भाकरी चपाती सोबत खाण्यास टेस्टी लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.